वसंत मोरे आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मोरेंचा प्रवेश होणार. वंचित बहुजन आघाडीकडून ठाकरे गटामध्ये जाणार. काही मंत्री मंत्रालयामध्ये राहत नाही, आमदारांना भेटत नाहीत, मतदारसंघाच्या बाहेर ढुंकूनही बघत नाहीत, अशा मंत्र्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली नाराजी. प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनी घेतली भाजपच्या आयटी प्रमुख, माध्यम प्रमुख आणि प्रवक्त्यांची उलट तपासणी. विधानसभेसाठी तुमची रणनीती नेमकी काय? प्रभारी आणि सहप्रभारींचा सवाल. मनोज सरांगींची मराठा शांतता जनजागृती रॅली आज लातूरमध्ये आज मनोज सरांगींची जाहीर सभा. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावरही पावसाचा परिणाम. आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होणार. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता. निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीनंतर पवार गटाला दिलासा. आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला देणगी स्वीकारता येणार. तुतारी चिन्ह असणाऱ्या ठिकाणी पिपाणी चिन्ह नको. शरद पवार गटाची निवडणूक आयोगामध्ये याचिका. तर आम्ही अभ्यास करू, निवडणूक आयोगाचं उत्तर. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी भाजपच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी ठाकरे गटाची रणनीती. आमच्या 3 आमदारांच्या मताला किंमत. विधान परिषद निवडणुकीमध्ये मत कोणाला द्यायचं हे ठरवू. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया. आज कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता. आज तसंच 11 आणि 12 तारखेला अतिमुसळधार पावसाची शक्यता. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाची विश्रांती. ढगाळ वातावरण कायम. मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट. शाळांना सुट्टी जाहीर. ठाणे ते सीएसएमटी आणि ठाणे ते कसारा लोकल सुरळीत सुरू. ठाणे, वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर रेल्वेही सुरळीत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 205 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये पूरस्थिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार. सावंतवाडी तालुक्यामध्ये 24 तासामध्ये 270 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका. रायगडवाडी इथून वाहून गेलेला तरुण अद्याप बेपत्ता. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवेची पुन्हा चाळण. रायगडमधील धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये रात्रभर रिमझिम पाऊस. सकाळपासून मात्र पावसाची उघडीप. पालघर जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. भिवंडीमधील कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. आज पावसाचा जोर वाढला तर नदीचं पाणी शहरामध्ये येण्याची भीती. मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ. 5.5% गेलेला पाणीसाठा. मुसळधार पावसामुळे 18%. मुंबईतल्या परळ गावामध्ये धोकादायक भिंत कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईमध्ये आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीला अतिवृष्टीचा फटका. 4 सत्रांमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. लवकरच नवीन तारीख जाहीर होणार. संततधार पावसामुळे पुणे विभागाची पोलीस भरती पुढे ढकलली. 9 ते 11 जुलै या कालावधीमध्ये मैदानी चाचणी घेण्यासाठी जागा नसल्यानं निर्णय. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार. पुणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश. नागपूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाडी शहरामध्ये दुकानामध्ये शिरलं पाणी. रात्री नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस. बुलढाण्याच्या शेगावमधील एकफळमध्ये पूरसदृश परिस्थिती. स्प्रिंकलर पाईप आणि शेतीयोग्य साहित्य वाहून गेल्यानं शेतकरी संकटात. पावसाळी पर्यटनाला जाताय तर नियमांचं पालन करा, अन्यथा कारवाई केली जाईल. गोंदिया जिल्हा प्रशासनाचे आदेश. पर्यटन स्थळाच्या 200 मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू. पुण्याच्या येरवड्यामध्ये आणखी एका गर्भवती महिलेला झिकाची बाधा. पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या 12वर. उन्हाळी विशेष ट्रेनमुळे रेल्वेची कोटींची कमाई. पुणे विभागाला जवळपास 21,87 लाखांचं उत्पन्न. प्रवाशांच्या सोयीसाठी 264 विशेष गाड्या सोडल्या होत्या. राज्यामधील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी नाकारली. मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका. सूत्रांची माहिती. एससीबीसी आरक्षणाच्या स्पष्टतेनंतरच सेट परीक्षेचा निकाल जाहीर होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परिपत्रकाद्वारे माहिती. एससीबीसी आरक्षणाबाबत मागितलं मार्गदर्शन.